जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा माता जी। हा, आपण आतापर्यंत 6.8 श्लोक कंप्लीट केलेले आहे प्रभूजी. हाँ तर आपण 6व्या अध्यायाला बेसिकली अशी सुरुवात केलेली होती की 6वा अध्याय आपला ध्यान योग म्हणून आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवात आपण हा संन्यासी आणि योगी, तर कोण व्यक्ती संन्यासी असतो आणि त्याचा म्हणजे बाह्य ते सगळं अ, याच्यावरून नाही ठरत, तर ते माइंडसेट वरून ठरतं. आणि माइंडसेट त्याचा कसा असला पाहिजे, तर जे काय आपण कर्मफळावर आसक्त न राहता ते सगळे कर्तव्य म्हणून आणि श्री भगवान विष्णूंना समर्पित म्हणून जर केले,
तर तो व्यक्ती हा संन्यासी असतो. बरोबर. संन्यासी आणि योगी मध्ये एक म्हणजे तसा काही डिफरन्स नसतो, पण माइंडसेटच फार महत्वाचा आहे असं सुरुवात केलेली होती. आणि बरोबर. मग नंतर मागच्या याच्यामध्ये आपण मेन हे म्हणजे ते ऍक्च्युली अगोदरच्या सेकंड का थर्ड अध्यायामध्ये पण आपण शिकलेलो आहे की 3 लेवल्स असतात आपल्या मध्ये. एक शरीर लेवल म्हणजे शरीर लेवल, मन लेवल आणि अहंकार लेवल. तर हम्म. शरीर लेवल जी असते ती म्हणजे इंद्रिय सुख असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला शीत उष्ण हे जाणवतं. म्हणजे हम्म. इंद्रिय बेसिकली तुमचे ऍक्टिव्ह असतात. तर इंद्रियावर कंट्रोल मिळवणं इट्स युअर बेसिक फंडामेंटल स्टेप. ती जर तुम्ही अचीव्ह केली तर देन यू कॅन मूव्ह टू नेक्स्ट स्टेप, जी आहे मनावर कंट्रोल करणं. तर मनावर कंट्रोल म्हणजे इथे त्या 7व्या अध्यायामध्ये सुख आणि दुःख, तर आपल्या मनाला सुख वाटतं आणि आपल्या मनाला दुःख वाटतं कोणत्या तरी गोष्टीचं. हम्म. तर ते कंट्रोल करणं म्हणजे काय की सुख आणि दुःख या सेमच इक्वल ट्रीट बेसिकली केलं जाईल. तर दॅट मीन्स मनावर कंट्रोल असणं. आणि अहंकार लेवल म्हणजे इथे 7व्या अध्यायात सांगितलेलं म्हणजे सॉरी लोक. 7व्या श्लोकात सांगितलेलं की मान अपमान, तर हा अहंकार लेवल असतो. तर आपल्याला याने मला असं बोलला, हा माझा अपमान केला वगैरे, हे कंट्रोल मिळवण्याकरता तुम्ही अहंकार लेवल अचीव करायची असेल तर मान अपमान हे सगळं मनातून काढून त्या लेवलला तुम्ही जर गेले तर अध्यात्म लेवल तुमच्याकडून अचीव होईल. आणि हे सगळं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल. हम्म. नुसतंच ज्ञान नाही तर ते आपण बेसिकली अप्लाय पण करता आलं पाहिजे. तर म्हणून 8व्या श्लोकामध्ये त्यांनी ह्या गोष्टीवर भर दिलेला आहे की ज्या व्यक्तीला किंवा मनुष्याला ज्ञान या गोष्टीचं असलं पाहिजे आणि तो अप्लाय करता येण्याची त्याची क्षमता असली पाहिजे, तर ही कुड हॅव अचीव्ड आत्मसाक्षात्कार आणि म्हणजे कृष्ण भगवानांच्या भक्ती मार्गाला जाण्याचा सोपा मार्ग होऊ शकतो बेसिकली होय. असं. खूप खूप छान. खूप छान. तर जस्ट आपण अगदी समरी मध्ये बघून घेऊया. तर 5व्या अध्यायाच्या शेवटी काय झालं, कृष्णाने अष्टांग योग याची थोडस असं बेसिक लेवलचं इंट्रोडक्शन दिलं 27 आणि 28व्या श्लोकामध्ये. आता त्यामुळे कृष्ण आता इथे अष्टांग योग ज्यामधलं ध्यान हा एक स्टेज आहे. तर त्या चॅप्टरचं नाव ध्यान योग आहे, कारण कृष्णाने डायरेक्टली योगारूढ असं अष्टांग योगामध्ये 8 जे अंग आहेत, पहिले जे 5 आहेत ते आरुरुक्ष म्हणून कृष्ण त्या त्याला स्टेजला नाव देतो. अं, आणि नंतरची जी आहे धारणा, ध्यान आणि समाधी, त्याला आरूढ म्हणजे योगारूढ अशा स्टेजचं त्याचं नाव देतो. तर कृष्ण म्हणजे त्या लोअर लेवल आरुरुक्ष या स्टेजच्या बद्दल बोलत नाहीये, कारण त्याला आरूढच्या स्टेज बद्दल त्या स्टेजवरच्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. आणि तो कसं शेवटी प्राप्त करू शकतो कृष्णाला, त्याबद्दल त्याला सांगायचं. त्यामुळे ह्या 2 स्टेजेस बद्दल सांगतो कृष्ण. आणि नंतर तो काय सांगतो की हे सगळं ह्या स्टेजवरती यायला आणि ह्या स्टेजवरती पुढे जायला मनावरती कंट्रोल असणं आवश्यक आहे. आणि मग मनाबद्दल तो 2-3 श्लोकांमध्ये सांगतो की मन आपलं मित्र पण बनू शकतो आणि मन आपला शत्रू पण बनू शकतो. हा, तर तो सांगतो की ज्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावरती कंट्रोल आहे त्या व्यक्तीकरता त्याचं मन हे चांगला मित्र आहे. पण ज्या व्यक्तीने स्वतःच्या मनावरती ताबा मिळवला नाही त्या व्यक्तीकरता मन हे सगळ्यात असं डिफिकल्ट असा एनिमी आहे, शत्रू आहे तो. तर हे सांगून झाल्यानंतर मग कृष्ण त्या पूर्ण त्या प्रोसेसची जी काय म्हणतात त्याला, जे डिटेल्स आहेत ते तो अजून अजून तो उलगडतोय आपल्याकडता तो आता. तर त्यामुळे त्यांनी 7व्या श्लोकात सांगितलेलं की जी व्यक्ती मन जिंकलं आहे त्यांनी परमात्म्याला प्राप्त केलं आहे अशासारखंच आहे. म्हणजे आपण समजू शकतो की मनाला कंट्रोल करणं किंवा मनाला जिंकणं किती डिफिकल्ट आहे ते.
आणि हाच प्रश्न अर्जुन 33 आणि 34व्या श्लोकामध्ये कृष्णापुढे मांडतो तो. आणि आपण इथे माताजी सांगत होत्या त्याप्रमाणे शीत उष्ण सुख आणि दुःख आणि मान आणि अपमान या 3 लेवल्स बद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे तिकडे. की हे जे 3 लेवल्स आहेत त्यांना ही व्यक्ती पार करू शकली पाहिजे. आणि जेव्हा एक मनुष्य हे सगळं जे ज्ञान आहे शरीर आत्मा आत्मा आणि परमात्माकडे जाण्याचा मार्ग आणि कसा जायचं वगैरे त्याबद्दल जेव्हा त्याला ते ज्ञान मिळतं त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो आणि त्या योग्य तो म्हणजे संपूर्णपणे तृप्त होतो. त्याला अजून कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही होत त्याला. आणि अशा व्यक्ती करता 3 एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी कृष्णानी. एक छोटे जे खडे असतात, नंतर मोठे जे दगड असतात ते, किंवा सोनं, ह्या तिन्ही गोष्टींना तो समान मानतो. आणि आपण ह्या 3 गोष्टींचं महत्व काय आहे ते पण समजून घेतलं आपण मागच्या वेळेला. ह्या 3 गोष्टी का कृष्णाने दिल्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे जे खडे जे असतात त्यांना काही व्हॅल्यू नसते. ते कसले कसे जास्ती काही कामाचे पण आहेत. अगदी लहान मुलं एकमेकांना मारण्याकरता खडे वापरू शकतात पण अदरवाईज त्याची काही व्हॅल्यू नसते त्याची. जे मोठे दगड आहेत त्याची व्हॅल्यू असते. ते कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा वापर केला जाऊ शकतो त्याचा. आणि गोल्ड कांचन जे आहे त्याची प्रॉपर व्हॅल्यू असते. तर तो लेस व्हॅल्युएबल किंवा एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल किंवा नॉट ॲट ऑल व्हॅल्युएबल या तिन्ही गोष्टींना तो समानपणे बघतो. आता आपण पुढच्या एक स्टेप पुढे जाणार आपण 9व्या श्लोकामध्ये. त्या योगी जो आहे तो अजूनही त्याची कशी समान नजर असते लोकांकडे बघण्याकरता ते आपण बघून घेऊया आपण. प्रभू, मागच्या क्लासमध्ये पण मी हा म्हटलं होतं की ह्या वाक्याशी थोडीशी मी म्हणजे जे कृष्ण भगवान म्हणताय की ज्या व्यक्तीने मनावर कंट्रोल मिळवलेला आहे त्याने परमात्म्याला मिळवलं आहे. तर हम्म. त्याच्यावर आपण डेलिब्रेट केलं होतं की मनावर कंट्रोल करणं जरुरी नाहीये की त्या व्यक्ती अध्यात्माला पोहोचलेला आहे. तर बरोबर. बर. तर गंमत कशी आहे की आपण बघतो इट इज मोर ऑफ अ जनरल मेसेज कृष्ण जे देतोय ते. आता मनावरती कंट्रोल व्यक्ती तेव्हा करायची इच्छा ठेवते जेव्हा त्याला अध्यात्मामध्ये पुढे जायचं असतं. त्या त्या व्यक्तीला अध्यात्म म्हणजे काय हे माहीत झालेलं असतं म्हणून त्याला अध्यात्माच्या मार्गावरती पुढे जायचं असतं. मग अध्यात्म हे जर समजलं तर त्याला एवढं नक्कीच कळतं की परमात्मा कोण आहे आणि भगवान कोण आहे. कारण ते जर समजलं नाही तर अध्यात्म आणि भौतिक जगत ह्यामधला कधी डिफरन्स कळूच शकणार नाही आपल्याला. जेव्हा आपण बोलतो स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि मटेरियल वर्ल्ड तर त्या दोघांमधला जेव्हा डिफरन्स कळतो तेव्हा आपल्याला कळतं की सुप्रीम स्पिरिट सोल कोण आहे ते. आणि जेव्हा एखाद्याला ते कळतं त्यावेळी ऑटोमॅटिकली त्याला भगवान किंवा परमात्म्याकडे जायची इच्छा होते. त्यामुळे असं होण्याची प्रोबॅबिलिटी आय वुड से खूप कमी आहे की एखाद्या व्यक्तीनी ध्यान योग करतोय तो मनाला जिंकण्याकरता आणि त्या ध्यान योगाचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे हेच त्याला माहिती नाही. म्हणजे मुलगा परीक्षा देतो पण परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर मला त्याचा फायदा काय हेच त्याला माहिती नाही. हे असं बरोबर पटत नाही ना. नाहीतर त्यांनी ऍडमिशनच घेतली नसती कॉलेजमध्ये. तसं आहे ते. हरे कृष्णा. तर आता आपण 9वा श्लोक बघूया. मागच्या आठवड्यामध्ये आपण 6वा श्लोक पूर्णपणे मिस केलेला. तर मला ते नंतर रिअलाइज झालं. तर म्हणून जो युट्यूबचा व्हिडिओ जो आहे ना त्याच्यामध्ये 6व्या श्लोकाच्या स्लाइड्स आहेत मनाली माताजींनी त्या स्लाइड्स ऍड केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर वेळ मिळाला तर जरा बघून घ्या. हरे कृष्णा. 9वा श्लोक बघूया आपण. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. अनुवाद. हरे कृष्ण. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सहृदय तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रू पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो
तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर कृष्ण आता ह्या श्लोकापर्यंत योगारूढ जे सेकंड स्टेज आहे अष्टांग योगाची, त्या स्टेजवरती जी व्यक्ती पोहोचलेली आहे त्या व्यक्तीचं वर्णन, त्याच्या क्वालिटीज आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं वर्णन कृष्ण करतो. आणि ह्या श्लोकापर्यंत तो करतो. 10व्या श्लोकापासून तो अष्टांग योग ही जी प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसचं डिस्क्रिप्शन स्टार्ट करतो. आता 8व्या श्लोकामध्ये म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी समलोष्ट्राश्म कांचन असा शब्द वापरला. सम म्हणजे इक्वल, लोष्ट्र म्हणजे खडे, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. या तिघांकडे ती व्यक्ती समान नजरेने पाहते. आता काय झालंय, ती एक पर्टिक्युलर लेवल आहे त्या 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 श्लोकाची, त्या नजरेची, समान नजरेची. कृष्ण त्या समान नजरेला अजून एका वरच्या लेवलवरती नेऊन ठेवतो. आणि आता तो बोलतोय की नुसतं तो गोष्टींकडे नाही तर तो लोकांकडे पण, सगळ्या लोकांकडे समानतेने बघतो. मग ते कसेही त्या व्यक्तीशी वागो तरी सुद्धा ती व्यक्ती त्यांच्याकडे समान नजरेने बघते. आता गंमत कशी आहे की जे पुढारलेले प्रगत असतात ह्या मार्गावरती त्यांना सुद्धा कौटुंबिक आसक्ती सोडणं अवघड असतं. तरी सुद्धा कृष्ण इथं समबुद्धीर विशिष्य ते बोलतो. आणि 5व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये त्यांनी समदर्शिन असं शब्द वापरलेला. तर दर्शन म्हणजे डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो त्यावेळी आपण गोष्टींना इक्वल नजरेने बघतो. पण इथे कृष्ण त्याला अजून एका पुढच्या पायरीवरती घेऊन जातो. तो बोलतो की नुसतं डोळ्यांनी बघू नका तर आपल्या बुद्धीने बघा आणि बुद्धीने सुद्धा त्यांना समदृष्टीने बघा त्यांना. त्यामुळे तो इकडे हे सगळे जे वेगळे वेगळे रिलेशन्स आहेत ना, सुहृत, मित्र, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्यो, बंधू, साधू, पापी, सगळ्यांचं जे रिलेशन दिलेलं आहे त्या रिलेशनचं महत्व काय आहे ते आपण बघूया आपण ते. ओके. आता पटकन ह्या शब्दांचे अर्थ बघूया. सुहृत म्हणजे शुभचिंतक. मित्र हा मित्र म्हणजे आपण फ्रेंड बोलतो इंग्लिशमध्ये ना. आता इंग्लिश ही जी भाषा आहे त्याचे स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. संस्कृत ही भाषा अतिशय म्हणजे अतिशय रिच म्हणतो ना आपण, तशी आहे की म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक वेगळ्या गोष्टी करता अनेक शब्द आहेत. आणि आपण मागे एकदा बोललेलो की सखा, सॉरी, मित्र, सखा आणि सुहृत असे 3 शब्द आहेत संस्कृतमध्ये. प्रत्येकाचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये फक्त फ्रेंड म्हणून होतं. पण संस्कृतमध्ये कसं आहे की कोणत्या प्रकारचा तो मित्र आहे त्याच्या बेसिसवरती आपण त्याला शब्द शब्द वापरतो. तर नॉर्मल मित्र हा शब्द म्हणजे काय झाला की ज्याच्याशी आपण काय रे कसा आहेस वगैरे अशा प्रकारे फक्त बोलतो, हाय बाय टाइप्स. ठीक आहे. सखा म्हणजे काय की जो आपण ज्या व्यक्ती बरोबर आपण आपलं हृदय मोकळं करून बोलू शकतो आणि जो आपल्याला काही मदत करू शकतो असा मित्र म्हणजे तो सखा आहे, नुसतं मित्र नाहीये. पण सुहृत हा जो मित्र हा शब्द आहे तो एक पायरी अजून पुढे जातो. मिनिंग आपल्याला सखाकडे कमीत कमी बोलावं लागतं की मला असं 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 असा प्रॉब्लेम आहे आणि तुझी अशा गोष्टीमध्ये मदत हवी आहे. सुहृतकडे ते सांगावंच लागत नाही. सुहृत आपल्या चेहऱ्याकडे बघून, आपल्या अवस्थेकडे बघून त्याला स्वतःहून कळतं की माझ्या मित्राला माझी गरज आहे आणि तो अशा अशा प्रॉब्लेम मध्ये आहे, मी लगेच त्यांनी बोलवण्याआधी मी धावतो, मी मदती करता. ठीक आहे. आणि हाच शब्द आलेला तुम्हाला आठवत असेल 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो तिकडे. तर तो डिफरन्स आहे. म्हणून इथे कृष्ण सुहृत पण वापरतोय आणि मित्र पण वापरतोय. तर आता आपण अजून एका अँगलने विचार करूया की हे दोघेही अर्जुन आणि कृष्ण युद्धावरती शंख फुंकून भीष्मांनी परमिशन दिली आहे युद्ध स्टार्ट करायला.
त्यानंतर सुद्धा ते दोघे मध्ये उभे आहेत आणि युद्ध चालू होऊन दिलं नाहीये त्यांनी, आणि तिकडे भगवद्गीता बोलतायत, म्हणजे कृष्ण बोलतोय त्याच्याशी. आता दोन्हीकडचे योद्धे थोडेसे तरी रेस्टलेस झाले असणार, की बाबा हे काय बोलतायत, ऐकू तर काही येत नाहीये, युद्ध का चालू होत नाही. तरी पण त्या सगळ्या गोष्टीला इग्नोर करून कृष्ण त्याच्याशी बोलतोय आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतोय. अशा वेळी जर का युद्ध जास्ती इम्पॉर्टंट असतं तर कृष्णाने अगदी एवढ्या डिटेलमध्ये जाऊन सांगितलं नसतं, त्यांनी फक्त एक नॉर्मल मित्र म्हणून तो बोलला असता. पण इथे तो सुहृद पण बोलतो आणि मित्र पण बोलतो, म्हणजे डेफिनेटली ह्या दोघांचा अर्थ वेगळा आहे आणि कॉन्टेक्स्ट एकच असल्याने दोघेही ऍप्लिकेबल होत आहेत. उदासीन म्हणजे तटस्थ व्यक्ती, म्हणजे ज्याला काही घेणं देणं नसतं, की दोन व्यक्ती भांडत असतील तर कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोण मार खातंय, कोण मारतंय, त्याला काही फरक नाही पडत. तो आपला शांत बसलेला असतो. मध्यस्थ म्हणजे ती व्यक्ती त्या भांडण सोडवायला जी मदत करायला जाते ती व्यक्ती, म्हणजे त्याला दोघांची घेणं देणं आहे, कोणालाही नुकसान होऊ नये, कोणाला अतिशय फायदा पण होऊ नये, म्हणून तो मध्यस्थी करायला जातो. तो निपक्षपात असतो तो. नंतर द्वेषी आणि बंधू, द्वेष करणारी व्यक्ती आणि बंधू सुद्धा शुभचिंतक असते. आणि साधुष्वपीच पापेशु म्हणजे साधू व्यक्ती जी पुण्य करत असते आणि पापी व्यक्ती, ह्या सगळ्यांना समबुद्धीर विशिष्यते असं कृष्ण बोलतात. तर अगदी थोडक्यात पण बघूया, कारण हा श्लोक जो आहे तो समरी श्लोक आहे योगारूढ अवस्थेचा. तर 6व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलला, की मनाला मित्र बनवला तर आपण पुढचा विकास करू शकतो, नाहीतर मन हा आपला एनिमी बनतो आणि आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये एक अडथळा बनतो आपला. तर 7व्या श्लोकात तो काय बोलतोय, की जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित, म्हणजे अशी व्यक्ती ज्यांनी ज्यांनी मनाला जिंकलेला आहे आणि तो परमात्म्याच्या जवळ पोचतोय, तो सगळ्या गोष्टींना, खडे असो, सोने असो, दगड असो, समलोष्टाश्मकांच्या समान रीतीने बघतोय. आणि पुढे अजून तो जाऊन सांगतो, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय, म्हणजे विजितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे, आणि तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्ञान आणि विज्ञान ह्या मिळाल्यामुळे तो तृप्त आत्मा झालेला आहे तो. ठीक आहे. आणि शेवटी कृष्ण ह्याला ह्या श्लोकामध्ये सर्वात प्रगत अवस्था सांगतोय, ती म्हणजे समबुद्धीर विशिष्यते, सगळ्या लोकांना समानतेने बघणं. आता आपण हे बघून घेऊया की 2 स्टेजेस सांगितलेले आहेत एकाच योगाचे. 8व्या श्लोकात एक स्टेज सांगितले, 9व्या श्लोकात एक स्टेज सांगितलेली आहे. 8व्या श्लोकातली जो योगी आहे तो काय करतोय, समलोष्ट्राश्म कांचन, तो दगड, खडे, सोनं यांना एकाच नजरेने बघतो. 9व्या श्लोकात सांगितलेली जी स्टेज आहे योग्याची, तो काय करतोय, हे जे सगळे वेगळे वेगळे रिलेशन सांगितलेले आहेत ते एकाच समान दृष्टीने ती योगी त्यांच्याकडे बघते. आता ही कोणती प्रगत अवस्था आहे ते आपण बघूया, आपण की ही ही जे आपले जेव्हा गोष्टी समोर असतात, समजा आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, आणि पैसा आहे, त्यांना समान नजरेने बघणं एक वेळ सिंपल आहे. खडे, दगड, गोल्ड असणं त्यांना समान दृष्टीने बघणं सिंपल आहे का, तर त्या गोष्टी आपल्याशी रेसिप्रोकेट करत नाहीत. जर आपण एका दगडावरती, अरे माझ्या दगडा करून त्याला कुरवाळलं, त्याची पापी घेतली वगैरे, तर तो काय आपली परत पापी घेणार नाहीये. तो काही आपल्यावरती प्रेम नाही करणार, त्याचं रिॲक्शन, आपल्या प्रेमासाठी त्याचं काही रिॲक्शन नसतं. आणि समजा आपण एका दगडाला लाथ मारली तर तो परत उलटा येऊन आपल्याला काय डोक्यावरती मारणार नाही तो आपल्याला. म्हणजे काय, तर बिकॉज त्यांची रिॲक्शन नाहीये, त्यांच्याकडे समान नजरेने बघणं सोपं आहे. पण एखादी व्यक्ती, समजा आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि त्या व्यक्तीने उलट आपल्यावरती अधिक प्रेम केलं, किंवा एखाद्या व्यक्तीवरती आपण समजा चिडलो, ओरडलो, आणि त्या व्यक्तीने येऊन आपल्याला चिडला आणि ओरडला किंवा मारलं,
तर त्या दोघा व्यक्तींकडे समान नजरेने बघणं तेवढं सोपं नाहीये. जी व्यक्ती आपला द्वेष करते किंवा आपली शुभचिंतक आहे, जो आपला मित्र आहे, अशा सगळ्या व्यक्तींकडे समान नजरेने बघणं हे एक डिफिकल्टी आहे. आणि ती योगी तो तो योगी जो आहे तो त्या लेवलला पोचतोय ह्याचं ते इंडिकेशन आहे, विच कन्फर्म्स की बाबा की तू समान नजरेने ह्या सगळ्यांना बघू शकते, ह्याचाच अर्थ तुझी लेवल एक खूप वरच्या लेवलचं आहेस तू म्हणून. आणि तुम्हाला आठवत असेल तर पाचव्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैवश्व पाकेच पंडित समदर्शिन. म्हणजे एक विद्या विनय संपन्न जी व्यक्ती असते तो एका ब्राह्मणाला, एका गाईला, एका हत्तीला, एका कुत्र्याला आणि एका कुत्र्याचं मटण खाणाऱ्या व्यक्तीला, ही पंडित जी आहे ही समदर्शीन म्हणजे म्हणजे त्याला एका समान नजरेने बघते. आता इकडे काय केलंय कृष्णांनी, समदर्शीन हा शब्द नाही वापरला, समबुद्धी हा शब्द वापरलेला आहे. तर त्याचा अर्थ काय आहे की दृष्टी ही आपल्याला काइंड ऑफ मोठी किंवा मॅच्युअर्ड किंवा परिपक्व अशी वाटू शकते. हा, का तर त्या श्लोकामध्ये नुसती व्यक्तीच नाही, माणसंच नाही, तर पशु पक्षी पण इन्व्हॉल्ड आहेत. तर त्या दृष्टीने हा 18वा श्लोक एक हाय लेवलचा वाटू शकतो. आता हल्ली काय होतंय की ह्युमन राईट्स, युनायटेड नेशन्स वगैरे ह्या सगळ्या संस्थांमुळे असं वाटतं की सगळ्या लोकांना इन्क्लूड करून आणि सगळ्या प्राण्यांना इन्क्लूड करून आपण एक मोठं कुटुंबासारखं राहिलं पाहिजे म्हणून वगैरे. पण आपल्याला वेद जे होते हे आपल्याला आधीपासून हेच शिकवत होते आपल्याला. व्यापक दृष्टी असावी. जेव्हा आपण कुटुंबाचं डेफिनेशन करतो तेव्हा, हा वसुधैव कुटुंबकम आपल्याकडे तो शब्द आहे ना, तर हे आपल्याकडे आधीपासूनच होतं आणि त्यामुळे सगळ्या जीवांचा त्या कुटुंबामध्ये समावेश होता. तर असं आपल्याला वाटू शकतं की 18वा श्लोकची लेवल जास्ती आहे ह्या 9व्या श्लोकापेक्षा, 5व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकाच्या कंपॅरिझन मध्ये. पण इकडे गंमत कशी आहे की हे दोन संदर्भ जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. हे हा जो पंडित जो आहे 5व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामधला, हा पंडिताचं त्या ब्राह्मणाशी, त्या गायीशी, त्या हत्तीशी, त्या कुत्र्याशी किंवा कुत्र्या खाणाऱ्या त्या माणसाशी काहीही रिलेशन नाहीये. तो त्यांना फक्त दुरून बघतोय आणि दुरून बघत असताना तो त्यांच्याकडे इक्वली बघत असतो. आता आपल्या समोर समजा कोणत्या वेगळ्या, अतिशय वेगळ्या देशातल्या कोणत्या दोन व्यक्तींच्या बद्दल आपल्याला माहिती मिळाली किंवा एक कुत्रा आहे तिकडे आणि एक माणूस आहे त्यांच्याबद्दल काय माहिती मिळाली, तर आपण त्या दोघांकडे समदृष्टीनेच बघणार. कारण आपला त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, काही रिलेशनशिप नाहीये, काही ओळख पाळख काही नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे समदृष्टीने बघणं सोपं आहे. पण ह्या 9व्या श्लोकामध्ये जी अवस्था मेन्शन केलेली आहे ती जरा जास्ती उच्च, जास्ती कठीण आहे. ती हे सगळे आप्तस्वकीय आहेत ह्या योग्याचे. सुहृन मित्रारी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधू आणि पापी, हे सगळी लोक इन सम ऑर द अदर मॅनर ह्या योग्याशी रिलेटेड आहेत. आणि ते जरीही ह्या योग्याशी अतिशय विचित्रपणे वागले तरी सुद्धा ही योगी त्यांच्याकडे समदृष्टीने बघते. आणि त्यामुळे ह्या योग्याची जी नजर आहे ती त्या 5व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामधल्या पंडिताच्या नजरेच्या कंपॅरिझन मध्ये ही नजर जास्ती उत्तम आहे आणि श्रेष्ठ आहे. ठीक आहे, आता आपण 10वा श्लोक बघूया. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभूजी, म्हणजे थोडक्यात जी पहिली लेवल आहे ते मनावर कंट्रोल असतो आणि ही लेवल जी तुम्ही सांगितली आता, दॅट इज बुद्धीवर कंट्रोल असतो, बरोबर? बुद्धीवर कंट्रोल असं नाही, तर गंमत काय, ते मनावरती कंट्रोलच्या पण मल्टिपल स्टेजेस असतात. काही गोष्टींना आपण रिस्पॉन्स न्यूट्रल मॅनर मध्ये देतो, काही गोष्टींना आपल्याला न्यूट्रल मॅनर मध्ये रिस्पॉन्स द्यायला नाही जमत. फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप्स जर असल्या तर ते डिफिकल्ट जातं. अजून पुढची स्टेज अशी आहे की कोणी आपला समजा अपमान केला
तर त्याला एक्सेप्ट करणं हे डिफिकल्ट जातं काही लोकांना. काही लोकांना ते इट्स ओके, ते बोलतात ठीक आहे, ज्याप्रमाणे कृष्णाची इच्छा त्याप्रमाणे हे सगळं झालेलं आहे म्हणून. तर ह्या वेगळ्या वेगळ्या लेवल्स आहेत त्या. गंमत कशी होते, समबुद्धीर विशिष्यते म्हणजे कृष्ण काय सांगते की तुम्ही तुमच्या इंटेलिजन्सचा वापर करा. आणि का वापर करा, तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही एक आत्मा आहात आणि शरीर नाही आहात. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला हे जाणवतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी, कोणी माझा नातेवाईक आहे, कोणी माझी बायको आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे इतकी घरं आहेत, आणि बँक बॅलन्स इतकं, आणि जॉब हा, आणि माझं नाव हे, माझी नॅशनॅलिटी हे, माझी रिलीजन, लँग्वेज, हे सगळे, या सगळ्या गोष्टी शरीराशी रिलेटेड आहेत. एकही गोष्ट आत्म्याशी रिलेटेड नाहीये. तुम्ही कधी असा म्हणजे तासभर बसा आणि तुमच्याकडे काय काय आहे हे सगळं लिहून ठेवा. अगदी म्हणजे शरीरापासून, कपड्यांपासून, तुमच्या बँक बॅलन्स पर्यंत, तुमच्या कंपनीच्या जॉब पर्यंत, तुमची रेप्युटेशन, स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. तुम्हाला एकही गोष्ट आत्म्या रिलेटेड सापडणार नाही त्याच्यामध्ये. आणि हे त्या व्यक्तीला, त्या योगीला व्यवस्थित कळत असतं. त्यामुळे तो आपल्या बुद्धीचा वापर करून बोलत असतो की ह्या सगळ्या गोष्टी, मान अपमान वगैरे, कोणी काही बोललं, रिलेशनशिप वगैरे, ह्या सगळ्या शरीराशी रिलेटेड आहे. त्यामुळे तो बोलत असतो की हे एनिवे माझ्याकडनं सुटणारच आहे. हे शरीर जेव्हा माझं आत्म्यातनं बाहेर पडेल तेव्हा, मग मी ह्याची आत्ता कशाला काळजी करू. आत्म्याचं जे परम उद्दिष्ट आहे, ज्याच्याकरता मला हे शरीर मिळालं आहे, त्याच्याकरता धावणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तिकडे ते समबुद्धीर विशिष्य ते अप्लाय होतं. ओके ओके. ओके. आता आपण 10वा श्लोक बघूया. योगी युंजीत सततम. योगी योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः. आत्मानं आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा. एकाकी यत एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. निशा शीर निराशीर परिग्रह. बरं. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आता अनुवाद कोणी वाचतंय? हरे कृष्णा. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता ह्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत कृष्ण पूर्ण अष्टांग योगची प्रोसेस जी आहे ना, त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस त्याचं डिस्क्रिप्शन देतोय. आपण हे श्लोक आता जरा फास्ट आपण बघू आपण, कारण ह्याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या इम्प्रॅक्टिकल आहेत आपल्या करता, आपण ज्या करंट स्टेजमध्ये आहोत त्या दृष्टीने बघितलं तर. त्यामुळे फक्त ही प्रोसेस काय आहे ही शिकण्याच्या दृष्टीने फक्त आपण हे बघूया आपण. तर योगारूढ ही अवस्था कृष्णाने एंड केली डिस्क्रिप्शन देणं, ती अवस्था काय आहे ते आणि त्याच्या क्वालिटीज, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, जी योगी त्या लेवलला पोहोचलेली आहे ते 9व्या श्लोकापर्यंत कृष्णाने सांगितलं. आता कृष्ण काय इथे बोलतोय, योगी, हा, तर योगी ज्याच्याबद्दल सांगितलेलं ते युंजित सततम. युंजित म्हणजे एंगेज करत राहणं स्वतःला, आपण ते प्रॅक्टिस करणं. सततम हा शब्द तुम्ही लक्ष द्या, त्यांनी वापरलाय कृष्णाने इकडे, आणि आपण त्याबद्दल बोलू आपण. आत्मानं रहसी स्थित म्हणजे काय करायला पाहिजे, रहसी स्थित. रहसी म्हणजे एकांत स्थळ, आणि तिकडे त्यांनी स्वतःला स्थित केलं पाहिजे, त्या स्थळात राहिलं पाहिजे. एकाकी म्हणजे एकांत स्थळी सुद्धा एकटं असं राहिलं पाहिजे. यत चित्त आत्मा म्हणजे या प्रकारे
ओके, चित्त आणि आत्मा त्यांनी पूर्ण त्याचं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे त्याच्यावरती. आणि कशी भावना असली पाहिजे तर निराशीर आणि अपरिग्रह. निराशीर म्हणजे कोणत्याही गोष्टीची आशा नसली पाहिजे, आणि अपरिग्रह म्हणजे कोणत्याही गोष्टीची अशी स्वामित्वाची भावना नसली पाहिजे की हे माझं आहे, प्रोप्रायटरशिप आपण म्हणतो ते तसं. आता आपण या गोष्टी पटकन बघून घेऊया. रहसी आणि एकाकी ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर साम्य वाटतं ना, एकांत स्थळी आणि एकटा राहणं. तर रहसी म्हणजे काय, निर्जन. हा, जे एका जागे करता ते ती टर्म अशी ऍप्लिकेबल आहे. आणि एकाकी म्हणजे एकटं राहणं. आता समजा मी एका घरात राहतोय आणि त्या घरामध्ये कोणीही नाहीये, पण ते घर एका बिल्डिंग मध्ये आहे, बिल्डिंग एका 20 बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये, आणि सोसायटी अगदी मेन रहदारीमध्ये आहे. तर तसं बघितलं तर ते रहसी नाहीये, पण एकाकी आहे, कारण माझ्या आजूबाजूला कोणी नाही, माझ्या घरात कोणी नाही. पण अशा ठिकाणी समजा आपण 4 मित्र, आपण समजा एका टेकडीवरती गेलो, ज्या अशा टेकडीवरती कोणच नाहीये तिकडे, किंवा एका माउंटन वरती गेलो, तर ती काय, ती रहस्य आहे, निर्जन जागा आहे, पण आपण एकाकी नाही आहोत तिकडे, कारण आपल्याबरोबर 4 मित्र पण आहेत. तर कृष्णा दोन्ही कॅरेक्टरिस्टिक सांगतो इकडे, की तुमची ती जागा निर्जन पण असली पाहिजे आणि तिथे कोणी नसलं पण पाहिजे तुमच्या बरोबर. म्हणजे ध्यान ही जी गोष्ट आहे, हे असं ग्रुपमध्ये केलेलं चालत नाही. ध्यान हे एकट्यानेच केलं पाहिजे, समूहात नाही करू शकत. आणि त्यामुळे अजून एक काइंड ऑफ मिसकन्सेप्शन जो आहे तो बाहेर निघतो ह्यात ना, की कुटुंब, मित्र, मैत्रीण वगैरे ह्यांच्या बरोबर आपण एकत्रपणे ध्यान करू, तर दॅट इज नॉट द राईट प्रोसेस, हे कृष्ण सांगतोय. आता आपण सध्याची जी योग पद्धती जी आहे ना, ती थोडी आपण बघून घेऊया, आणि मग त्याच्यात चूक काय बरोबर काय ते बघून घेऊया. तर आता हल्ली सध्या काय होतं, बऱ्याच लोकांना योगा करायला आवडतो, योगासनं करायची वगैरे. त्याच्यामध्ये सुद्धा एस्पेशली वेस्टर्न कल्चरमध्ये त्यांना आसन हा शब्द बोलायला डिफिकल्ट जातो, म्हणून योगा त्यांनी शॉर्ट फॉर्म करून टाकलेलं आहे. ऍक्च्युली योगा ही जी प्रोसेस आहे ही बरीच मोठी प्रोसेस आहे. आणि आपण ते बघितलेलं ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या स्टेजेस आहेत. तर यम आणि नियम ह्याचं पालन तर कोणी करतच नाहीये, डायरेक्ट ते गेलेत आसनावरती. आणि आसन म्हणजे फक्त पोस्चर्स आहेत. तर त्या पोस्चर्स ना, म्हणजे तुम्ही असं केलेलं आहे की 10वीची परीक्षा दिली नाहीये आणि डायरेक्ट 12वीच्या परीक्षेला बसतायत. तर ते तसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. तुम्ही शाळा अटेंड नाही केली, प्रायमरी स्कूल नाही, सेकंडरी स्कूल नाही, आणि डायरेक्ट तुम्ही 12वीच्या परीक्षेला बसताय तुम्ही, तर ते तुम्हाला सक्सेस मिळणं पॉसिबल नाहीये तिकडे. मग आता काय होतं की एक व्यक्ती असते, एक किंवा 4-5 व्यक्ती असतात आपल्या समोर असतात, आणि ते योगासनं करत असतात, आणि इकडे 500-1000 लोक त्यांचं अनुकरण करत असतात तिकडे. ते कसं करतायत तसं आपण करायचा प्रयत्न करतो. तर इकडे काय होतंय, योगासनाला फक्त एका शारीरिक पातळीवरती बघितलं जातं, आणि एक व्यायामाचा एक नैसर्गिक प्रकार म्हणून समजला जातो. म्हणजे जिम मध्ये जाणं आणि वेट उचलणं वगैरे त्यापेक्षा योगासनं त्यांना जास्ती कम्फर्टेबल वाटतात. हे चांगलं आहे, शरीर सुदृढ राहावं ह्या दृष्टीने प्रयत्न करणं हे चांगली गोष्ट आहे. पण योग ह्याच्यापेक्षा बराच मोठा आहे. इकडे योग स्टॉप होत नाही. तर योग हा जो मूलतः साक्षात्काराचा मार्ग आहे हा. म्हणजे काय की हे सगळं तुमचे पोस्टर्स, बॉडी, रूल्स, रेग्युलेशन्स कंट्रोल करण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की तुम्हाला भौतिक जगापासनं, भौतिक आसक्तीपासनं, जिकडे मन तृप्ती करता धावत असतं त्यापासून तुम्हाला लांब नेण्याची हा एक प्रयत्न आहे. ओके. पण इकडे कृष्ण काय म्हणतोय, की योगी युंजीत सततम. सततम हा शब्द वापरलेला आहे. सततम म्हणजे कॉन्स्टंटली. आता इकडे जे योग करतात लोक, योगासनाच्या क्लासेसला वगैरे जातात, किंवा कुठे गार्डन मध्ये, पार्क मध्ये वगैरे भेटतात आणि करतात, तर ते किती वेळा भेटतात? जास्तीत जास्त 15 मिनिटं, अर्धा तास दररोज भेटतील जास्तीत जास्त. किंवा
आठवड्यातनं 1-2-3 वेळा भेटतील ते. आणि नंतर काय होतं, बॅक टू नॉर्मल. जे करायला नको ते करत राहणार. पण कृष्ण काय बोलतो, नाही तसं चालणार नाही. सततम तुम्हाला कॉन्स्टंटली योगामध्ये एंगेज असलं पाहिजे. आणि त्यामुळे मेजॉरिटी जे रूल्स आहेत, योग जे कृष्णाने सांगितलं योग, त्या रूल्सना इग्नोर केल्यामुळे ते जे योगासनं जी करतायत ते आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा काहीही फायदा नाहीये त्याचा. तर आधी सुद्धा म्हणजे या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलला की आत्मानम रहसी स्थित आणि एकाकी बोललाय तो. इकडे काय होतंय, रहसी तर नाहीच आहे आणि एकाकी पण नाहीये. म्हणजे बरीच लोक आहेत त्याच्याबरोबर तुम्ही योगा करताय, एकाकी काहीच नाही, निर्जन नाहीये त्याच्यामध्ये. निराशीर परिग्रह असा कृष्णाने वापर केला ह्या दोन शब्दांचा. तर काय आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे योग जो आहे हा परमात्म्याशी संपर्क साधण्यासाठी ही एक प्रोसेस आहे आपली. ओके. ते पॉसिबल तेव्हाच होतं जेव्हा आपण आपल्या सांसारिक इच्छा ज्या असतात त्या आपण सोडायला चालू करतो. म्हणजे आपण कसं समजू शकतो की आपले 2 हात आहेत, त्या दोन्ही हातांमध्ये आपल्याला कृष्णाने असं काहीतरी असं एक धरायला दिलेलं आहे. एक समजा मोठं असं लाकूड आहे, किंवा एखादा भांड दिलंय धरायला, भरलेलं भांड. तर ते भांड आपल्याला नकोय, कारण आपल्याला दुसरी गोष्ट धरायची. तर ते भांड हातातनं सोडल्याशिवाय आपल्याला ती दुसरी गोष्ट हातात धरताच येणार नाही आपल्याला. तर तसंच आहे की जोपर्यंत आपल्या ह्या सांसारिक इच्छा आपण सोडत नाही आणि त्याबद्दल निराशीर होत नाही, तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करणं शक्य नाही होत. तर इच्छा नसणं, त्यापासून इच्छांपासून मुक्त होणं आणि त्या इच्छांना त्याग करणं म्हणजे निराशीर. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे समजा माझ्या मनात ऑलरेडी काही इच्छा आहे, तर त्या इच्छांचा त्याग करणं, त्यापासून मुक्त होणं आणि नवीन इच्छा क्रिएट न होऊ देणं, हा दोन्ही गोष्टी एकत्र आणणं म्हणजे निराशीर. मराठी भाषेमध्ये निराशीरचा अर्थ निराशा असं होतो. पण निराशा म्हणजे काय, डिसअपॉइंटमेंट. म्हणजे मला जीवनाचा कंटाळा आलेला आहे, म्हणजे निराशा झालेली आहे मला. एखादी गोष्ट मिळायला हवी ती मिळाली नाही म्हणजे मला निराशा आली मला. पण ते चुकीचं आहे ते. म्हणजे तो अर्थ संस्कृतमध्ये तसा नाहीये. संस्कृतमध्ये इच्छांपासून मुक्ती मिळणं म्हणजे निराशीर. तर इच्छांनी आपण बांधले गेलेलो असतो, त्यातनापासून मुक्त होणं म्हणजे निराशे. आणि अपरिग्रह म्हणजे आपल्या अशी कोणती मानसिकता नाही ज्याच्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीला आपण स्वतःची आपल्या त्याच्यावरती आपण मालकी हक्क गाजवू शकतो. ते आपल्या मालकीचं नाहीये. आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही कोणतीही गोष्ट तुमची आहे असं तुम्ही मानताय, तर तुम्ही जाणवेल ती तुमच्या शरीराशी रिलेटेड आहे, आत्म्याशी रिलेटेड नाहीये. त्यामुळे तुमचं शरीरच राहणार नाही आत्मा निघून गेल्यानंतर. त्या काही लोकांचे 1 वर्ष असेल, काहींचं 10 वर्ष असेल, काहींना 100 वर्ष असतील. पण कधी ना कधीतरी आत्मा हे शरीर सोडून जाणारच जाणार. त्यावेळी ह्या शरीराशी रिलेटेड सगळ्या गोष्टी सुटणार आहेत आपल्या. त्यामुळे तुम्ही कसले मालक असा हा प्रश्न ऑटोमॅटिकली निर्माण होतो. त्याचा अर्थ हा नाही की आपल्याकडे संपत्ती नसली पाहिजे. संपत्ती असणं प्रॉब्लेम नाहीये, पण ती संपत्ती माझी आहे, मी त्याचा मालक आहे. आणि माझ्या कष्टाने मी ती मिळवलेली आहे, मी ती सोडणार नाही. हा जो मालकी हक्क आहे, ही जी मानसिकता आहे ती नसावी असं कृष्ण बोलतोय. ज्या योगीबद्दल कृष्ण आता बोलतोय ती योगी, त्याच्याकडे कमंडलू असतात, त्याच्याकडे स्वतःचे वस्त्र असतात. जो त्या चैलाजीनं कुशोत्तरम म्हणून कृष्णाने सांगितलेलं आहे. तर चैलाजीनं म्हणजे एक कापसाचं अशी गादी बनवलेली असते आणि त्या गादीवरती हरण किंवा वाघ त्यांची शरीराची कातडी त्याच्यावरती ठेवलेली असते आणि त्याच्यावरती तो योगी बसतो.
तर ते बसणं म्हणजे त्याला कारण असतात. कारण आणि कुशाग्रास असतो, कुश नावाचं गवत असतं एक, ते त्याच्यावरती ठेवलं जातं आणि त्याच्यावरती ती योगी बसते. कारण काय असतं की हे जे हरण किंवा वाघ त्यांच्या कातडीमध्ये असे काही रासायनिक घटक असतात ज्याच्यामुळे हे जे रांगणारे जे कीटक असतात ना, इन्सेक्ट्स किंवा सर्प, असे रेप्टाईल्स जे असतात ते त्यापासून लांब राहतात आणि म्हणून ते कातडं वापरलं जातं. आपण हे सगळं बोललेलो आहे की रहसी आणि एकाकी ह्याची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करता काय गरज आहे त्याची. तर ते असं आहे की जिकडे सिटीज मध्ये किंवा आता गावात पण आता होत चाललंय की जिकडे रहदारी असते तिकडे जनरली काही ना काहीतरी अट्रॅक्शन असतं, मटेरियल अट्रॅक्शन असतं. काहीतरी खायला असेल, गेम्स असतील किंवा काहीतरी इव्हेंट असेल वगैरे. तर ज्यांना सांसारिक गोष्टी जास्ती आवडतात, भौतिक गोष्टींकडे जास्त त्यांचा कल असतो, अशी लोक या रहदारीच्या जागेंकडे जातात. तिकडे तुम्हाला असं शांत बसून आपला आत्म्या रिलेटेड विचार करणं आणि आत्म्याच्या प्रगती करता विचार करणं हे पॉसिबल नसतं, कारण एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस भरपूर असतात. तर म्हणून कृष्ण इथे बोलतोय की हे जे भौतिकवादी जी लोक आहेत सहसा त्यांचं म्हणजे त्यांचा कल भौतिक आनंद मिळवण्याकडे असतो. अशा लोकांच्या संघामध्ये जर तुम्ही आलात तर तुमची प्रगती सुद्धा खुंटू शकते. ते तुमच्याकडे डिस्टर्बन्स पण क्रिएट करू शकतात आणि त्यामुळे इट इज बेटर तुम्ही ह्यांच्यापासून लांब जाणं आणि एकाकी राहणं, म्हणजे कोणीही तुम्हाला अजून डिस्टर्ब करू शकणार नाही अशा स्थितीमध्ये. अष्टांग योगात गेलेले असे काही व्यक्ती सांगू शकाल का, जस्ट ॲज अ एक्झाम्पल फॉर अस टू अंडरस्टँड प्रभूजी? पतंजली हे एक फेमस आहेत. नंतर हे जी लोक निर्विकार ब्रह्माचे उपासक असतात ना, जास्तीत जास्त ती लोक अष्टांग योग करतात. नावं अशी डायरेक्टली मला येत नाही, आठवत नाही, पण नाही मला एक दिवशी पटकन असं काही आठवत नाहीये मला. जास्तीत जास्त आमचं वाचणं जे भक्ती योगी असतात त्यांच्याबद्दल असतं, त्यामुळे बाकी त्यांच्याबद्दल तेवढी जास्ती कल्पना नाही. ओके पण हा प्रभूजी. मार्ग किती डिफिकल्ट आहे हे तुम्हाला आता समजू शकतं. रहसी ऍब्सोल्युटली. एक असं अशा जागी जाणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का आपल्याला? एकाकी राहणं पॉसिबल आहे का आपल्याला? तर हेच कळू शकतं की जी 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत कृष्णाने हा पूर्ण प्रोसेस जो समजवलाय त्यातल्या 10व्या श्लोकामध्ये म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे ते पण आपल्याला करणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला लगेच कळू शकते की हे प्रोसेस आपल्याला शक्य नाही. तरी पण या प्रोसेस मधल्या डिफिकल्टीज काय आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे, म्हणून आपण हे श्लोक शिकूया. अगदी जास्ती डिटेलमध्ये नाही, पण आता सफिशियंट लेवल ऑफ डिटेल्स वरती आपण शिकूया आणि आपण एक 2-4 आठवड्यांमध्ये आपण 32वा श्लोक पार करायचा प्रयत्न करू आपण. आणि मग जे चालू होईल ना म्हणजे 36-37व्या श्लोकापासून ते मग तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग वाटेल भगवद्गीता. मग तो एकदम लाईव्हली आहे असा कंटेंट तो, जेव्हा भक्तियोग स्टार्ट होतो तेव्हा, कारण ते आपल्याशी रिलेट होऊ शकतं. ही गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे आपण कुठे जंगलात जाऊ शकणार नाही आणि एकाकी राहू शकणार नाही आणि ध्यान करू शकणार नाही, त्यामुळे ते लगेच आपला डिस्टन्सिंग म्हणतो तसं होऊन जातं आपलं ह्या कॉन्सेप्ट बरोबर आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनचं. हरे कृष्ण. प्रभूजी मी तोच विचार करत होतो की आपण याच्यामध्ये कृष्णाने आधी संन्यासाबद्दल, संन्यासीवरून योगी आणि योग्यावरून मग पुढची पायरी भक्ती, तीच अशा पायऱ्या आता तो दाखवतो, म्हणजे असाच मी विचार करत होतो. हो बरोबर आहे. तर संन्यासी आणि योगी ह्याच्यामध्ये जास्ती काही डिफरन्स नाहीये, फक्त मेंटॅलिटीचा डिफरन्स आहे. आणि भक्ती योगी जो असतो तो पण योगीच असतो, तो फक्त त्याची प्रोसेस जी आहे ती भक्ती योग आहे, वेरॅज इकडे जी प्रोसेस आहे ती अष्टांग योगाची आहे.